राधे राधे. आज पहिली गोष्ट मला करायची आहे म्हणजे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. कारण तुम्ही जो मला रिस्पॉन्स दिला, विजेता कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर माझा इंटरव्ह्यू झाला. त्यात मला भरभरून रिस्पॉन्स तुम्ही दिल्याबद्दल आणि मला छान कमेंट्स दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि ॲक्च्युली मी ना मध्ये मागच्या 1-2 एपिसोडमध्ये असं सांगितलं होतं की त्यांना कुणाला आपलं भविष्य म्हणण्यापेक्षा प्रेडिक्शन, मी काय एवढी मोठी हे नाही आहे, पण प्रेडिक्शन जर काय तुम्हाला ऐकायचं असेल तर माझ्या परीने मी प्रयत्न करीन. म्हणून मी जेव्हा सांगितलं तेव्हा मला बरेच बर्थ डेट्स आल्या, त्याप्रमाणे मी त्यांना सांगितलं. मला घरातल्या लोकांना एवढ्यासाठी घ्यायचं नव्हतं की आपल्याला त्यांचे चढ-उतार, त्यांचे स्वभाव माहिती असतात. पण कधी-कधी त्याचं होऊ शकतं क्रॉस, किंवा तुला माहिती आहे आई, किंवा तुला माहिती आहे असं होऊ शकतं. म्हणून मी शक्यतो बाहेरचं मागितलं. आणि मी जेव्हा त्यांना ते पाठवला ते त्यांचं जे प्रेडिक्शन, की तुम्हाला ह्या वेळेला असं झालं होतं का, ह्या वेळेला असं झालं होतं का, तुमचा स्वभाव असा आहे का, तुम्हाला असं मी सगळं जे पाठवलं ते जवळजवळ 90% म्हणजे लोकांनी सांगितलं की 90% तुमचं प्रेडिक्शन आहे, म्हणजे तुम्ही जे लिहिलं ते अगदी बरोबर आहे. असं कसं तुम्हाला कळलं? त्यामुळे मला असं वाटलं की पूर्ण समुद्रातला एक थेंब तरी मला मिळालेला असेल. मला हेच पाहिजे होतं की मी बरोबर दिशेने जाते की नाही. कारण काय आहे, आपण ज्या उद्देशाने हे शिकतोय तो उद्देश साध्य झाला पाहिजे, की लोकांना जाणता म्हणजे माझं हे जमतंय का, योग्य दिशेने जाते का, हे मला पाहिजे होतं. त्यामुळे मी आता काय केलं माहिती आहे का, ते कळण्यासाठी मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा वेगळा ईमेल आय डी केला आहे, की त्यात फक्त ह्याच गोष्टी मी पाठवणार. म्हणजे माझ्याकडे पण रेकॉर्ड राहील आणि तुम्हाला पण तुमच्याकडे पण मेल जाईल. आणि माझा फोन नंबर पण त्यामध्ये आहे, तर तुम्ही मेसेज करू शकता. तर चला आता मी मुद्द्याला वळते, की आपल्याला ना कधी-कधी असं अनइझी होतं, कधी-कधी निगेटिव्ह फील होतं, कधी-कधी उत्साह वाटत नाही अख्खा दिवस. तर ह्या सगळ्याचं थोडंसं कमी होण्यासाठी आणि मी रोज करते, त्यामुळे सकाळी ना आपली खूप छान जाते, दिवस चांगला जातो. तर आपली निगेटिव्हिटी काढायची, कळलं की नाही? तर पहिलं केलं थोडे हात असे करून देवाकडनं जरा मी खूप मानते. कारण देवच आपण बघितलेलं नाही, तरी देवाची जर एवढी आपण पूजा करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तर ब्रह्मांडात शक्ती याच्यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे. तर ती मी हातात घेऊन इकडची निगेटिव्हिटी काढून अशी जमिनीवर झाडायची, ती जमिनीवर लुप्त होते. डाव्या हाताने उजव्या बाजूची काढायची आणि दोन्ही हाताने मधली काढायची आणि ती झाडून टाकायची. म्हणजे आपली निगेटिव्हिटी गेली. कळलं? जसं आपण एखाद्या देवाला नैवेद्य दाखवतो आणि आपल्याला खात्री असते की देवाने आपला नैवेद्य नक्की स्वीकार केला, आवडला आहे त्याला नैवेद्य. तसंच आपली सगळी निगेटिव्हिटी धरतीने ॲब्सॉर्ब केली, असं आपण जेव्हा होतो तेव्हा खरंच आपल्याला फायदा होतो. त्यानंतर नखाच्या खाली जे हा भाग असतो ना, इथे प्रेस करायचं. प्रत्येक नखाला 10-10 वेळा असं प्रेस करायचं दोन्ही हातात. बघा खूप फरक पडतो, निगेटिव्हिटी आपली कमी होते आणि आपल्याला छान वाटतं. त्यामुळे हे असं रोज करायचं. 2 ते 3 मिनिटाच्या वर लागत नाही. स्वतःला उत्साहित ठेवायला 3 मिनटं स्वतःसाठी नक्कीच तुम्ही देऊ शकाल. तर नक्कीच द्या. कळलं की नाही? आता मी दुसरं पण मी सांगितलं, की मी जे वाचते त्यातला एक थेंब जरी मला मिळाला असेल, तरी तो किती योग्य आहे हे मला असं पटायला लागलं आहे माझं मला. आता मंगळ साधारण मला वाटतं 1, 4, 7, 8 आणि 12 वर जर का मंगळ असेल, तर लोकं म्हणतात ही मुलगी किंवा हा मुलगा मांगलिक आहे. तर मांगलिक म्हणजे काय असतं माहिती आहे का? मी थोडंसं जे मला 1% माहिती आहे ते मी सांगायचा प्रयत्न करते. कारण ह्यातनं खूप मिसगाईड करतात, खूप घाबरवतात. आणि मुख्य म्हणजे जे लोकं घाबरवतात ना त्यांच्या ह्याच्यात तुम्ही जाऊच नका. मंगळाचं
तुम्हाला सांगते मंगळ असतं ते ॲग्रेसिव्ह असतात. खूप असे म्हणजे थोडे अहम असतो, थोडा इगो असतो. मी चांगलंच करतो, मी हे करतो. त्याच्याच बरोबर सगळ्यात महत्त्वाचं मांगलिक लोकांचं असतं, मंगळ ज्यांचं आहे, की ते अतिशय आपल्या रिलेशनला जपतात. 100% डेडिकेटेड असतात. त्यामुळे काय होतं, की मग एक मांगलिक आहे, तर दुसरा पण मांगलिक केला, तर दोन्ही एकमेकांना डेडिकेटेड होतात आणि खूप छान प्रकारे त्यांचं म्हणजे भांडणं कमी होतात. आणि कारण हा पण जेवढा रिलेशनला जपतो तेवढाच हा पण ही पण व्यक्ती जपते. त्यामुळे त्यांचा संसार चांगला होतो. हे त्याच्यामागचं कारण आहे. कारण बरेच ज्योतिषी लोकं म्हणतात मांगलिक असेल तर मांगलिक मुलगा किंवा मुलगी बघा. त्याचं एवढं एकच कारण आहे, त्यांनी अमकं होतं, ढमकं होतं, ही पूजा करा, ती पूजा करा, असलं काय त्यांचं 5,000 द्या, 10,000 द्या, गरज नसते. हे मेन कारण आहे. आता काही लोकं काय म्हणतात, जे आत्ताची आधुनिक आहेत ती, की हा ॲग्रेसिव्ह असतो, हा थापट असतो मांगलिक, हा म्हणजे इतका असा डॅशिंग असतो, तर त्याला पण ही मिळाली तर जास्त असं होईल का? असं काही ज्योतिषी म्हणतात, की ह्या जर मांगलिक असेल तर ही साधी घेतली की शांतपणा येईल, दोघंही शांत होऊन हे होतील. तर हा प्रत्येकाचा दृष्टिकोन आहे. तर मांगलिक हा फक्त मांगलिकाला मांगलिक करतात कारण हे, काही जण म्हणतात हा मांगलिक आहे, निदान ही तरी शांत किंवा हा तरी शांत व्हावा, म्हणजे भांडणं कमी होतील. हा दृष्टिकोन आहे. ज्याला जे पटतं ते त्यांनी करावं, पण त्याच्यामागे फक्त हेच कारण आहे. उगाच घाबरून जाऊन ते असं झालं तर तसं होतं वगैरे असलं काही जे चुकीचं सांगतात त्यांच्यापासून वाचा. आणखी एखाद्या चांगल्या ज्योतिषाला दाखवा तुम्ही. तसंच 7.5 आता सध्या ना मीन म्हणजे 12व्या राशीत ची 7.5 चालू आहे. आधी म्हणजे कुंभ, मीन आणि मेष असं ते 7.5चं पर्व आहे. त्यातलं जी मीन राशी आहे त्याच्यावर एकदम 2.5 वर्ष एकदम मध्य 7.5 आहे, जी अत्यंत म्हणजे स्ट्राँग असते. सुरुवातीचे जे 2.5 वर्ष शांत असते. दुसरी ती एकदम मध्य ती एकदम स्ट्राँग असते आणि परत पुढची 2.5 वर्ष ती शांत म्हणजे उतरता हे असतं. त्यामुळे परत ती शांत होते. पण जे मीन राशीचे 12व्या राशीचे जे लोकं आहेत, त्यांची 7.5 एकदम टीपवर आहे. तर त्यांनी काय करावं? उगाचच कुठेही ॲग्रेसिव्हनेस, कुठेही असं रिस्क घ्यायला जाऊ नये. शनीला शरण जावं. शनी महात्मा म्हणावं, शनीच्या देवळात जावं किंवा दान करावं. शनीच्या जे लोकं असतात, त्यांनी जास्तीत जास्त जर दान पुण्याने शनी शांत होतो. कळलं की नाही? आणि उगाच म्हणजे ह्या काळात असं म्हणतात, की नवीन घर घ्यावं, नवीन जॉब चेंज करावा, असले उद्योग करू नयेत, असं म्हणतात. त्यामुळे कारण ह्या टीपचा 2.5 वर्षाचा काळ आहे. कळलं की नाही तुमचा? म्हणजे मीन लोकांना मी सांगते. त्यामुळे तुम्ही शक्यतो कमीत कमी असे चेंजेस, नवीन आता मी बिझनेस चालू करतो, नवीन नोकरी जॉइन करतो, नवीन घर घेतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या 7.5च्या काळात केल्या तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. असं म्हणून मी ते हे जरा सावध करते. शनीचं महात्म्य म्हणा किंवा शनीच्या देवळात शनिवारी गेलं तरी चालतं किंवा दान हे अत्यंत चांगलं. शनीच्या ह्याच्यात तर जेवढं दान कराल त्यातल्या त्यात हे जे कन्स्ट्रक्शन करणारे जे गवंडी वगैरे असतात ना, त्यां त्यांना दान द्यावं. त्यांना आणि ना कुठलीही गोष्ट दान देताना म्हणजे असं म्हणतात शनीच्या ह्याला गोड देऊ नये. म्हणजे आपण जिलब्या आणि पेढे असं न देता खारी बिस्किटं म्हणजे काहीतरी तिखट, आमटी भात किंवा काही असं मी आपलं फॉर एक्झाम्पल सांगते. कुठलंही गोड न देता म्हणजे सॉल्टी किंवा असं ह्या साईडचं द्यावं त्यांना दान किंवा काळी वस्त्र दान करावीत. शनिवारी अगदी काहीतरी शनीचं करावं ज्याच्यामुळे शनी शांत होईल. तर हेच मला सगळं सांगायचं होतं. म्हणून परत तुमचे खूप खूप आभार आणि राधे राधे.